मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मी ज्योतिषी नाही, मला काही माहिती नाही. हो का, विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा नाहीये. कुठलीही गोष्ट निघाली की त्याच्यातनं काहीतरी कसं काढायची त्रुटी आणि टीका टिप्पणी करायची. मी आपल्यालाच खरं सांगू का, ह्या राज्यात जे कोणी चुकीचं वागलेलं असेल, इन्क्वायरी करत असताना, पुरावे असताना ते सगळं सिद्ध झालं तर त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करण्याच्या बद्दल स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं, मी अनेकदा सांगितलं. त्या वेगवेगळ्या प्रकारचं एखादं नाव घेऊन तुम्ही येता आणि हे असं असं झालंय. जे कोणी असेल त्यांच्यावर रीतसर कायद्याने, नियमाने, संविधानाने जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कारवाई होईल. एवढी मोठी योजना राबवत असताना कधी कधी त्याच्यामधनं चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात. ती आमची मानसिकता आहे. त्यावेळेस पण मला आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार जे आहेत लोहा कंधारचे, ते भेटलेले होते आणि ते म्हणले होते की दादा, मुखेड, नायगाव, नांदेड ह्या परिसरातले अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊ पाहत आहेत. कुणी जिल्हा परिषदेमध्ये अर्थ खात्याचे सभापती म्हणून काम केलंय, कुणी सभापती म्हणून काम केलंय, कुणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या गावचे सरपंच आहेत, कुणी मार्केट कमिटीवर आहे. अशा अनेक क्षेत्रातले लोकांनी प्रवेश घ्यायचं ठरवलेलं होतं आणि त्यांना आज आम्ही संध्याकाळची वेळ दिलेली होती. तो प्रवेश झाला. मोठ्या संख्येने त्या सगळ्यांनी प्रवेश केला, विनाअट प्रवेश केलेला आहे. त्यांना सभासद नोंदणीचा पण कार्यक्रम दिलेला आहे आणि सगळे मिळून आपण उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं नवे चेहरे पण आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या सगळ्या बेरजेचं राजकारण करत असताना ह्या सगळ्यांचा उपयोग संघटना अधिक मजबूत आणि बळकट होण्याच्या करता होणार आहे. आणि त्यांना मला जे काही सांगायचं आहे ते मी त्यांच्याशी बोलत असताना सांगितलेलं आहे. येताना मात्र हे सगळे विनाट आलेले. त्यांना सांगितलं की बाबा जनमानसामध्ये प्रतिमा आपली चांगली राहील अशा प्रकारचं काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे. महायुतीचं सरकार आहे, केंद्रात एनडीएचं सरकार आहे, दोन्हीकडे स्थिर सरकार आहे आणि त्या दोन्ही सरकारचा उपयोग आपल्या आपल्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता तुम्ही करून घ्या. आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत अशा पद्धतीने दिलंय. मी आपल्यालाच खरं सांगू का, ह्या राज्यात जे कोणी चुकीचं वागलेलं असेल, इन्क्वायरी करत असताना, पुरावे असताना ते सगळं सिद्ध झालं तर त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी करण्याच्या बद्दल स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं, एकनाथराव शिंदे साहेबांनी सांगितलं, मी अनेकदा सांगितलं. या वेगवेगळ्या प्रकारचं एखादं नाव घेऊन तुम्ही येता आणि हे असं असं झालंय. जे कोणी असेल त्यांच्यावर रीतसर कायद्याने, नियमाने, संविधानाने जे काही सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कारवाई होईल. आज मुंबई पोलिसांनी काही कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये काही बांगलादेशी नागरिक पकडले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये 2 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं देखील समोर आलेलं आहे. हे का, मागच्या वेळेस ही चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती. आम्ही नियमावली ठरवलेली होती, परंतु नंतरच्या काळामध्ये वेळ कमी होता. जून महिना संपून जुलै उघडलेला होता आणि निवडणुका पण लागणार होत्या. त्याच्यामुळं कॅबिनेटमध्ये चर्चा झाली की बाबा आता फार नियम बघत बसू नका, ज्या महिलांचे अर्ज येतील त्या ठिकाणी देत चला. त्याचा नेमका गैरफायदा ह्या 2 महिलांनी घेतलेला दिसतोय. हे 2 सिद्ध झाले म्हणून तुम्ही त्यांचे नावं घेतली, परंतु अशा घटना घडलेल्या असतील. आम्ही आता महिला बाल विकासला सांगितलेलं आहे, सरकारने सांगितलेलं आहे, देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे, मी सांगितलेलं आहे आदिती तटकरेंना, त्यांच्या सचिवांना अनुकुमारला, की यामध्ये आपण लाभार्थ्यांना काय नियम लावलेला होता त्या नियमाची सगळ्यांची आता शहानिशा करा. ही शहानिशा केल्यानंतर ज्यांना लाभ देणं त्या ह्याच्यामध्ये बसत नव्हतं अशांना पण लाभ दिला गेलाय. दिला गेलेला लाभ आता परत आम्ही काही घेणार नाही. पण ज्यांचं आधार कार्ड नसेल, आता ह्यांना सगळ्यांना आपण आधार कार्डशी लिंक करणार आहोत, म्हणजे मग हा प्रश्न सुटणार नाही, येणार नाही. आणि जे आपले महाराष्ट्रातले आहेत, जे आधार कार्ड काढलेलं आहे,
आधार कार्ड तर आज देशाची ओळख म्हणून तुमचं आधार कार्डच पाहिलं जातं आणि त्या प्रकारे आपण त्याच्यामधली पावलं उचलतोय. मात्र एवढी मोठी योजना राबवत असताना कधी कधी त्याच्यामधनं चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायच्या असतात. ती आमची मानसिकता आहे आणि आम्ही करणार. आणि 1 एप्रिलपासून मात्र त्याच्यात बरंच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम हे धरले जातील. दादा, डावोसला मुख्यमंत्री गेलेले आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांनी जवळपास 4 लाख कोटींहून अधिक इन्व्हेस्टमेंट आणली आहे. परंतु विरोधक आरोप करतात आहेत की ज्या काही कंपन्यांशी करार झालेत त्यापैकी बहुतांशी कंपन्या ज्या आहेत त्या भारतातल्या आहेत, त्यामुळे डावोसला जाऊन इतका, महाराष्ट्रातल्याच आहेत, त्यामुळे डावोसला जाऊन इतका खर्च करून उपयोग काय झाला असं विरोधक. हो का, विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा नाहीये. कुठलीही गोष्ट निघाली की त्याच्यातनं काहीतरी कसं काढायची त्रुटी आणि टीका टिप्पणी करायची. डावोसला गेल्यानंतर ते उद्योगपती पण तिथंच आले होते ना. सगळ्या जगातनं उद्योगपती तिथं येत असतात आणि हे आज घडलेलं नाहीये. आजपर्यंत जे जे मुख्यमंत्री किंवा राज्यातले प्रमुख नेते किंवा इतर राज्यातले प्रमुख नेते गेले त्यावेळेस ह्या गोष्टी ह्या अशाच पद्धतीनं तिथं चर्चा होते. त्याच्यात काही भारतीय असतात, काही महाराष्ट्रीयन असतात, काही जगातले उद्योगपती असतात. शेवटी आपल्या इथं गुंतवणूक येणं आणि त्यामधनं रोजगार निर्माण होणं आणि बेरोजगारांना त्यांच्या हाताला काम मिळणं आणि आपल्यामध्ये इकॉनॉमीवर त्याचा परिणाम होणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचं काम चाललेलं आहे. आल्यानंतर ते ह्याच्याबद्दलचं योग्य उत्तर विरोधकांना देतील. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मी ज्योतिषी नाही, मला काही माहिती नाही. त्या संदर्भामध्ये कुठलाही वाद जरी चर्चा कोण कोण करत असलं तरी आमची महायुती आहे. आम्ही प्रमुख लोक ती महायुती व्यवस्थित राहण्याच्या करता कुठलंही चुकीचं स्टेटमेंट आमच्याकडनं कोणी करणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. ज्यावेळेस एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते कुठले डिपार्टमेंट कुणाला द्यायचे, कुठलं पालकमंत्री कुणाला करायचं ते ठरवायचे. आता देवेंद्रजी ह्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आहेत, ते डावोसला आहेत. उद्याच्याला आल्यानंतर ह्याबद्दलची जी काही चर्चा आहे ती चर्चा देखील संपली जाईल आणि मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो सगळे मान्य करतील. धन्यवाद.